रुको जरा सबर करो. आई हा आत्याच्या नवऱ्याचा फोन आलत. का म्हणून आत्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून. ऑपरेशन? मग मी का करू? रोज एकाच्या डोळ्याचे ऑपरेशन होऊ आहेत, मग मी का करणार? का होय ना, मग मला काय करायचंय? ऑपरेशन झाले म्हणे आमच्या बहिणीचं, जाऊन भेटून चाल. झालं असेल ऑपरेशन, मी का बरं जाऊ? तिनं आलती का मला? परवा एवढं सर्दी झाली, एवढं माझं घसा बसलं, डोकं दुखलं, तर तिनं आलती का मला भेटायला? एवढं मोठं गणगोत आहे तिचं, जावा तिथंच आहेत, सगळे नंदा तिथंच आहेत, सगळे तिथंच आहेत, घेतील बघून त्याचं तरी, मी का जाऊ? आई 2 गल्ली सोडलं तर इथंच आहे त्यांचं घर. 2 मिनिटाचाच रस्ता आहे, जाऊन लगेच भेटून येऊ. ए तुला लखपती झाल्याने करू नको, जा तिकडे. उगा कुठलं बी घेऊन येते ना खबरी. A few moments later. आई मावशीच्या पोराचा फोन आलत. का म्हणून? ते मावशी कांदे कापलाल ती, तर बोटाला जरा लागलंय म्हणून. अगं माय काय, माझ्या बहिणीचं बोट किती लागलं असेल ग माय? कसं लागलं असेल माय बोटाला मनोज? खरंच किती लागलं असेल? तुला काय आवडलं रे मग? तुझ्या बहिणीला झालं तुला लागलं का थोडंच? हा तुला का उलाले म्हणजे कसं जमतंय? तिला माझ्या बहिणीला लागलं म्हणजे मला लागलं झालं. माझ्या रक्तातलं नातं आहे, माझ्या पाठीवर पडलेली बहीण आहे, ते किती केलं तर असं कसं म्हणलं लावतो मी? ए मनोज, मला लवकर घेऊन चल. आई एवढं एवढं कट लागले, एवढं एवढं उगा असं शिवून गेले चाकू. इथे अजून घर बी ते लांब आहे माहिती आहे का आई मावशीचं? 250 किलोमीटर दूर आहे, आणि तिथं जायचं म्हणालीस काय? हट. हा मग माझ्या बहिणीला असल्या टायमाला माझी गरज आहे, मी तिथवर जाणार किती का लांब राहीना, आणि डॉक्टरला सांगणार मी तिचं ऑपरेशन कर म्हणून. जर डॉक्टर ऑपरेशन करणार गेलं तर मी स्वतः ऑपरेशन करून माझ्या बहिणीला वाचवून घेणार. माझं रक्ताचं नातं आहे, मला घेऊन चल, मला घेऊन चल मनोज. ये भगवान क्या जुलूम है.